जय मुक्ताई. मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मकर संक्रांती दिनानिमित्त मुक्ताई नगर येथे आमदार चंद्रकांत पाटील व शिवसेनेच्या वतीने भव्य पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या पतंग महोत्सवामध्ये लहान थोर तसेच आबालवृद्धांनी पतंग उडवण्याचा आनंद घेतला. या प्रसंगी आपण मुक्ताई वार्तातर्फे आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. पहा ते मुक्ताई वार्ताशी बोलताना काय म्हणाले. पतंग महोत्सव आयोजन करण्यामागचं काय आज संक्रांतीच्या अतिशय शुभ मुहूर्तावर सगळ्या पतंग महोत्सवाचा आणि शिवसेनेच्या माध्यमातून आज हा लहान वर्गांच्या माध्यमातून म्हणजे आमचे दिवाळी पासून ते छोटे छोटे बालकांच्या माध्यमातून आज या सणाची मजा लुटताना लोक दिसतात. पतंग महोत्सव हा पारंपरिक महोत्सव आपला आहे आणि पारंपरिक सगळे सण साजरे करण्याचा कार्यक्रम शिवसेनेच्या माध्यमातून केला जातो. आणि आज खऱ्या अर्थाने शिवसेनेच्या माध्यमातून मुक्ताईनगर शहरामधल्या सगळ्या लहान थोरक्यांना शुभेच्छा देत असतात. त्यांना पतंगही भेट देण्यात आल्या. पतंगाच्या माध्यमातून आज एक चांगला उपक्रम आपण पारंपरिक पद्धतीचा करतोय. खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीत सरकारने सूचना केलेल्या आहे की तो नायलॉनचा मांजा वापरायचा नाही वगैरे त्याही सूचना आपण ग्रामीण भागात केलेल्या आहे, शहरी भागात केलेल्या सगळ्यांना सूचना केल्या आहेत. पण चांगल्या पद्धतीने हा उत्सव आपण साजरा करतोय आणि खऱ्या अर्थाने हा आनंदाचा क्षण साजरा करत असताना आज समाजाला आपल्या मोबाईलच्या बाहेर जाऊन जे आपले खेळ आहे किंवा पारंपरिक सण आहे ते साजरे केले पाहिजे असे आवाहन मी यानिमित्ताने करतो. मुक्ताईनगर तालुक्यामध्ये श्रीरामनगर म्हणजे श्रीरामनगर भुसार रोड इथे आम्ही पतंगाचा व्यवसाय चालू केलेला आहे. तिथं आम्हाला कॉटन मांजा आम्ही विकत आहे, चायना मांजा विकत नाही. आम्हाला ऑफर आलेली होती की बुवा तुम्ही चायना मांजा विका, पण आम्ही सहकार्य त्याला दिले नाही. आम्ही फक्त नॅचरल कॉटन दोरा हा विकण्यात येतोय. मुक्ताईनगर मध्ये प्रथमच तुम्ही पतंगाचं एक आकर्षक दुकान टाकलेलं आहे. कसा रिस्पॉन्स मिळाला तुम्हाला? आम्हाला रिस्पॉन्स एकदम चांगला मिळालेला आहे, जेणेकरून पुढच्या वर्षी याच्याहून जास्त असावा या मागे. तुम्हाला